हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती आपल्या सर्वांचं द इम्प्रेसच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आणि आपण जसं थंबनेलमध्ये पाहिलेलं आहेच, तर गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्याचे नियम काय आहेत यासाठीचा हा व्हिडिओ आहे. कारण गुरुचरित्र पारायण करण्याबाबतीतले बरेचसे गैरसमज आहेत. काहींच्या मनात भीतीसुद्धा असते आणि काहींची पारायण करण्याची इच्छा असूनही योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना पारायण करता येत नाही. अशा सर्व माझ्याकडे येणाऱ्या चौकशींना विचारात घेऊनच हा व्हिडिओ मी इथे बनवत आहे. गुरुचरित्र याला 5वा वेद असं म्हटलं गेलेलं आहे. कारण याचं पारायण करण्यासाठी आपली तेवढी पात्रता यावी लागते आणि जरी पात्रता आली तरी ते पूर्ण होईपर्यंत बऱ्याच अडथळे येऊ शकतात. तेव्हा तेवढ्याच दृढतेने ते पूर्णसुद्धा करावं लागतं. गुरुचरित्र पारायण आपण आपल्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी म्हणून करू शकता आणि पारायण सुरू करण्यापूर्वी त्या संबंधितला संकल्प सोडणं गरजेचं आहे. संकल्प सोडण्याशिवाय पारायणाची पूर्तता होत नाही. आपण आपल्या कोणत्याही इच्छेसाठी संकल्प सोडावा आणि गुरुचरित्राचं पारायण करायला घ्यावं. जेव्हा कुठे काहीच मार्ग दिसत नाही, सगळीकडून अडकल्याची भावना येते किंवा आपल्याला बळ मिळत नाही, अशा सर्व प्रसंगी आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येते. तर त्या संबंधीचे नियम मी आपल्याला पुढे सांगत आहे, जे की व्यवस्थितपणे ऐकावेत आणि त्यानुसार पारायण पार पाडावे. आपल्याला त्याची फलश्रुती नक्कीच होईल. गुरुचरित्र वाचन नियम पुढील प्रमाणे आहेत. श्री गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजेच दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितलेलं आहे. पारायणापूर्वी फुले आणावीत. विशेषतः देशी गुलाबांचा हार, तुळस, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पिवळे पेढे किंवा पिवळी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसन, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण असावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. जोवर वाचन सुरू आहे तोपर्यंत समई पेटलेलीच असेल याची खात्री असावी व अगरबत्ती सुद्धा पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास दत्त महाराजांना उपस्थित राहण्यासाठी प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून मग पारायणासाठी आपले आसन ग्रहण करावं. प्रथम अथर्वशीर्ष वाचावं. नंतर 1 माळ गायत्री जप, 1 माळ दत्तात्रेयांचा मंत्र ओम द्राम दत्तात्रेयाय नमः किंवा श्रीपादराजम शरणं प्रपद्ये म्हणावा. श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण करताना शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो गुरुवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. आता हे दिवस विशेष काळात थोडेफार बदलले जातात. म्हणजेच कधी शुक्रवारीही सुरुवात होते, जसे की गुरुपौर्णिमा असेल किंवा दत्त महाराजांची जयंती असेल, स्वामी समर्थ प्रकट दिन असेल, अशा वेळेस त्या दिवसाला गृहीत धरून मग दिवस निवडला जातो. श्री गुरुचरित्राचे वाचन करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यानच करावे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत पारायण करू नये. वाचन बंद ठेवावे, कारण ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत
दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये, म्हणजेच परान्न वर्ज्य आहे. घरातीलच असे नाही तर हॉटेल किंवा इतर सर्वच अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. पूर्ण 7 दिवस उपवास करू नये. दोन्ही वेळेस एकच धान्याचा फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, पण प्रयत्न असावा की या कालावधीत ते टाळावं. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. शिवाय स्वतःच्याच हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावेत. चामड्याच्या वस्तू अंगावर परिधान करू नयेत, त्या वापरू नयेत. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत कडक ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्याच कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे, मात्र ते अर्धवट सोडू नये. वेळोवेळी घरात आणि पारायणाच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडत राहावे. पारायण सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. आता जाणून घेऊयात गुरुचरित्र पारायण पठणाचे नियम कसे आहेत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9 वाचावा. दुसरा दिवस अध्याय 10 ते 21 वाचावा. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29 वाचावा. चौथा दिवस अध्याय 30 ते 35 वाचावा. पाचवा दिवस अध्याय 36 ते 38 वाचावा. सहावा दिवस अध्याय 39 ते 43 आणि सातवा दिवस अध्याय 44 ते 53 अशा रीतीने अध्याय पूर्ण करावेत. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आणि मगच आपण भोजन करावं. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. पूर्ण ब्रह्मचर्य व्रत म्हणजेच कायिक वाचिक ब्रह्मचर्य. वाचिक म्हणजेच मुखाने वासना वाढवणारे शब्द बोलू नयेत. मानसिक म्हणजेच मनात काम विचार आणू नयेत. शारीरिक म्हणजेच संबंध टाळावेत. पूर्वापार नियमानुसार श्री गुरुचरित्र 3 दिवसीय करू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम आणि राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण मात्र 7 दिवसांचेच करावे असे नियम आहेत. आता कोणतंही पारायण म्हणजेच एक प्रकारची साधनाच असते, तर त्या दरम्यान काही अनपेक्षितपणे अडथळे अडचणी येण्याची शक्यता असते. तर त्यावेळी डगमगून न जाता, हार न मानता की आपल्या हातून गुरुचरित्राचं पारायण घडत राहावं, दत्त महाराजांची सेवा घडत राहावी. आपल्याला अजूनही काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकू शकता. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि जाण्यापूर्वी ती इम्प्रेसच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन अकाउंट्सला फॉलो, सबस्क्राईब करायचं आहे. तोवर तुम्हा सर्वांना तमसोमा ज्योतिर्गमय.